नमस्कार मित्रांनो, कृष्णा जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज एक नवीन आपण अपडेट घेऊन आलेलो आहे. बांधकाम कामगारांसाठी आज नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये बघा अपडेट काय आहे, काय माहिती आहे त्या संदर्भात डिटेल आपण बोलणार आहोत. बघा, बांधकाम कामगारांसाठी वेगवेगळ्या योजना महाराष्ट्र शासन राबवत असतं. त्यातली एक योजना आहे अटल बांधकाम कामगार आवास योजना. त्या अंतर्गत बघा, जागा खरेदीसाठी ज्यांना घर बांधायचं आहे त्यांना 50,000 रुपये मिळत होते आत्तापर्यंत. पण आता काल एक बैठक झालेली आहे सह्याद्री अतिथीगृहावर. त्यामध्ये आता बघा 50,000 रुपये भेटत होते, त्यामध्ये दुप्पट वाढ केली, म्हणजे 1,00,000 रुपये भेटणार आहेत बांधकाम कामगारांना. त्या संदर्भातली ही माहिती आहे. डिटेलमध्ये मी माहिती सांगतो. बघा, यामध्ये दिसतंय की मुंबईत दिनांक 9 तारखेला मीटिंग झालेली आहे सह्याद्री अतिथीगृहावर. त्यामध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे. बांधकाम कामगार मंडळातर्फे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. त्यामधली बघा अटल बांधकाम कामगार योजना आहे. त्यात आता जसं मी सांगितले की 50,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येत होते. त्यामध्ये दुपटीनं वाढ करून अर्थसहाय्य 1,00,000 रुपये करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. त्याचबरोबर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी जे व्हिडिओ कॉन्फरन्स झाली त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. बैठकीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जयस्वाल, अप्पर मुख्य सचिव नियोजन राजगोपाल देवरा असे मंत्रिमंडळ आहे, त्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये बघा, आता तुम्हाला मी पुढं सांग बघा, या व्यतिरिक्त प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या कामगार सुविधा केंद्रातून कामगारांच्या सर्व योजना, अर्ज स्वीकृती, बांधकाम कामगाराबाबत 90 दिवसाचे प्रमाणपत्राची कार्यवाही करावी असे निर्देश या बैठकीत दिलेले आहेत. बघा, याचबरोबर बैठकीत नागपूर जिल्ह्यातील मोदी आवास योजनेतून वाढीव घरकुलाचे उद्दिष्ट देणे, मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती, कामगारांना देण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये कामगारांच्या गरजेप्रमाणे व आवश्यक वस्तूंचा समावेश असणे अशा विषयांवरती चर्चा झालेली आहे. म्हणजे ही सखोल चर्चा झालेली आहे. हे नवीन एक अपडेट मला वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच प्रकारचे आपण विविध व्हिडिओ घेऊन येतो योजनांविषयी. आणि ज्यांना गरज असेल बांधकाम मजुरांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.